नमस्कार मंडळी. झटपट आणि खुसखुशीत अशा बट्ट्या कशा करायच्या, तर अगदी टिप्ससहित मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर करायलाही खूप सोप्या आणि झटपट होतात. खूप वेळ लागत नाही. तुम्ही जरा उशिरा स्वयंपाकाला जरी लागला ना, आता तुम्हाला वाटलं वेळेवर करायचं आहे आपल्याला, तर झटपट होईल अशा पद्धतीच्या बट्ट्या आपण केलेल्या आहे. तर खुसखुशीत, खमंग, चवीला पण छान आणि करायलाही पटकन होणाऱ्या, तर अगदी कमी साहित्यात कशा करायच्या त्या आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी मी काय केलं आहे, आपल्याला अगोदर मोजून पीठ घ्यायचं आहे. तर 3 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. बरोबर ज्या वाटीने आपण रवा आणि बेसन पीठ घेणार आहोत त्याच वाटीने आपण इथे 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ घेतल्यानंतर थोडंसं खोलवर भाग करायचा आहे. त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 3 वाट्याला अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी हरभरा डाळीचं पीठ म्हणजे डाळीचं बेसन पीठ घालायचं आहे. तर त्यालासुद्धा खोल करून घ्यायचं आहे. नंतर टाकायचं 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा आणि नंतर घालायची आपल्याला हळद. तर हळद बाजूला टाकायची आहे, म्हणजे आपण जो खोल भाग करून घेतला आहे त्यामध्ये नाही घालायची, बाजूला पिठावरती टाकायची. आणि चवीनुसार आपल्याला त्यामध्ये घालायचे मीठ. मीठ घातल्यानंतर काय करायचं आहे, तो भाग जो आहे मधला तो अगदी व्यवस्थित खोल करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला तुपाचं त्यामध्ये मोहन घालता येईल. तर मी चांगलं अर्धी वाटी तूप घातले, कडकडीत करून घेतलं आहे. आणि कडकडीत झाल्यानंतर आपल्याला घालायचं आहे त्यामध्ये तूप. तूप घातल्यानंतर काय करायचं आहे, पीठ जे आहे ते झाकून टाकायचं आहे थोडा वेळ. आपल्याला कडकडीत आपण तेल जे तूप करून टाकलेलं आहे, तुम्ही तूप नसेल तर तेलही घालू शकता, असं काही नाही की तुम्ही तूपच घालावं. तर हे मिश्रण अगदी व्यवस्थित टाकायचं आहे आणि थोडंसं आपल्याला बंद पिठामध्ये ठेवून द्यायचं आहे. आणि नंतर 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर चमच्याच्या सराट्याच्या सहाय्याने काय करायचं आहे, एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून घेतल्यानंतर हाताच्या सहाय्याने आपल्याला जे आपण तूप घातलेलं आहे ना ते व्यवस्थित मिक्स करून म्हणजे चोळून घ्यायचं आहे. तर येथे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित पूर्ण पिठाला मी जे आपण तूप, मीठ, हळद आणि ओवा, जिरे घातलेलं आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे. तर जसं जसं आपण हाताने त्याला चोळून घेऊ ना, तसं तसं ते एकजीव होतं. म्हणजे काय होतं, ते तूप आपण त्याला मिक्स केले ना ते चांगलं अगदी व्यवस्थित मिक्स होऊन जातं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता पिठाचा जो आहे आपण हाताने मिक्स केल्यामुळे काय होतं, तूप अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर हे मिक्स झालेलं पीठ आपल्याला काय करायचं, असं छान गोळा करून घेतो ना आपण, नंतर असा गोळा होतो पिठाचा, तसा तयार झाला पाहिजे. नंतर काय करायचं आहे, त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पिठाचा मऊसूत, जास्त कडकही नाही आणि जास्त मऊ पण नाही, आपण पोळी करतो त्या टाईपचा नाही करायचा आहे. पोळी करतो त्याच्यापेक्षा थोडासा घट्ट करायचा आहे. म्हणजे काय होईल, तुमचं पीठही व्यवस्थित मळलं जाईल आणि व्यवस्थित पिठाचा गोळासुद्धा तयार होईल. म्हणजे तुमची बट्टीसुद्धा खुसखुशीत येईल. आणि हो, जास्त पातळ जर झालं ना तर थोडीशी कडक बट्टी येते. तर तुम्हाला खुसखुशीत बट्टी हवी असेल ना तर थोडासा घट्टचा गोळा मळायचा आहे आपल्याला. तर तुम्ही इथे बघू शकता पिठाचा चांगला गोळा तयार होतो आहे आपला आणि रंग पण छान आला आहे. आपण हळद पण घातलेली आहे त्यामध्ये. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये मकाचं पीठसुद्धा घालू शकता, असं काही नाही. बेसन पीठ थोडंसं कमी करायचं आहे आणि मकाचं पीठ आपल्याला अर्धी वाटी यामध्ये घालता येईल. तर हे झालं पिठाचा गोळा छान मऊसूत मळून. तर आता काय करायचं, पिठाचा गोळा मळून झाल्यानंतर आपल्याला पोळीच्या आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर पीठ घेतलं आहे मी आणि व्यवस्थित हाताने मळून घेतल्यानंतर एक पाट घ्यायचा आहे. पाटावरती आपल्याला काय करायचं आहे, छान पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आणि गोल अशा आकारात पोळी लाटून घ्यायची आहे. तर मळताना थोडंसं व्यवस्थित मळून घ्यायचं, म्हणजे काय होईल, व्यवस्थित तुमची पोळी अगदी लाटल्या जाईल. तर गोल आकाराचा गोळा करून घेतला आहे मी आणि लाटण्याच्या सहाय्याने आपल्याला तेलाचाही वापर करायची गरज नाही आहे आणि पिठाचा पण वापर करण्याची गरज नाही, नुसतं लाटून घ्यायचं आहे. कारण पिठाचा गोळा जो आपण तयार करून घेतला आहे तो अगदी व्यवस्थित तयार करून घेतलेला आहे. तर हे झालं आपलं पोळी लाटून, आवडतोबड पोळी लाटून घ्यायची. नंतर लावायचे वरतून आपल्याला याला तेल लावून घेतलं की काय करायचं आहे, काठाला थोडंसं पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आणि असं दाबून असं फोल्ड करून घ्यायचं. दाबून फोल्ड करायचं आहे, अगदी ढिल्लं फोल्ड करायचं नाही आहे, दाबून फोल्ड करायचं आहे. आणि दोन्ही हाताने आपल्याला व्यवस्थित दोन्ही बाजूने प्रेस करायचं आहे आणि दाबून रोल करून आपल्याला दाबून रोल करून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने परत टॅप करून आपल्याला थोडासा एकसारखा आकार देऊन घ्यायचा आहे त्याला. तर अशा प्रकारे मी पूर्ण रोल करून घेतलेत, तुम्ही बघू शकता. तर इथे आपले पूर्ण रोल तयार झालेले आहेत आणि लाटून मी घेतलेत आणि तसेच तेल लावून थोडंसं काठाला पाणी लावून चिटकून घेतलं आहे. तर स्टीम करण्यासाठी मी खाली पातेल्यात पाणी ठेवलं आहे आणि वरती चाळणी म्हणजे जाळी ठेवायची किंवा चाळणी ठेवायची आहे आपली, कशाची तुमच्याकडे जी चाळणी असेल ती ठेवायची आहे. त्यावरती हे रोल ठेवायचे, थोडे मोकळे करून ठेवायचे, छान वाफवल्या गेले पाहिजे. तर 10 ते 12 मिनटासाठी छान आपण वाफवून घेतो मिडियम गॅसवरती. तर इथे तुम्ही बघू शकता आपण वाफवण्यासाठी ठेवलेले आहेत आणि नंतर आपल्याला 10 ते 12 किंवा 15 मिनटांनी अगदी काढायचे आहेत, झाकण काढायचं आहे आणि चाकूच्या सहाय्याने चेक करायचं आहे. चाकूला जर पीठ चिटकलं नाही तर समजून घ्यायचं आहे आपले पिठाचे गोळे
म्हणजे आपण केलेले रोल जे आहेत ते अगदी वाफून झालेले आहेत. तर आता परत एकदा मी थोडंसं ठेवून दिलं होतं आणि परत एकदा काढून घ्यायचं आहे. तर वाफून झालेले आपले पिठाचे रोल जे आहेत ते घ्यायचे आहेत आणि थोडेसे थंड होऊ द्यायचे. एक एक आपल्याला काढून घ्यायचे. तुम्ही बघू शकता मस्त झालेत, अगदी घट्ट आणि व्यवस्थित झालेत. तुटणारसुद्धा नाही. आपली बट्टी जी आहे अगदी विरळ विरळ येणार नाही आणि तुटणार पण नाही आहे. तर काय करायचं, थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला ज्या आकारात लागतील त्या आकारात तुम्ही काप करून घ्यायचे. थोडेसे तिरपट आकाराचे घेतले तरी चालतील, गोल आकाराचे घेतले तरीही चालतील. तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही आकारात इथे घेऊ शकता. तर मी गोल गोल असे काप करून घेते. तुम्ही बघू शकता त्याचे काप पण मस्त पडत आहेत आणि बट्ट्याचे मसाला तुम्ही फार खुसखुशीत होतात वाफून घेतलेल्या. उकडून घेतलेल्या पण छान लागतात, पण वाफून घेतलेल्या जास्त ठिसूर येतात. तर हे झाले आपले काप करून. दुसरासुद्धा रोल मी तुम्हाला तशाच प्रकारे कापून दाखवते. तर आपण तशाच प्रकारे इथे रोल कापून घेतलेले आहे. मिडियम आकाराचे कापायचे म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित खुसखुशीत तळल्या जातील. जास्त जाडसरही नाही ठेवायच्या आणि जास्त पातळही नाही ठेवायच्या. तर हे झाले आपले कापून, पूर्ण रोल आपले कापून झालेत मस्त बट्ट्या आणि वाफून घेतल्यामुळं चिकटपणा नाही आहे, ओलसरपणा नाही आहे, मस्त झालेत. तर एका बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे त्याला थंड होण्यासाठी थोडंसं. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त झालेत आपले रोल तयार. तर हे रोल तयार झाल्यानंतर आपल्याला तेलात तळण्यासाठी तयारी करायची आहे. तर तेल आपण अगोदरच तापायला ठेवलेलं होतं. मिडियम आपलं तेल तापलं की लगेचच आपल्याला त्यामध्ये एकदा बट्टीचा थोडासा तुकडा टाकून बघायचा आहे. तर थोडासा तळायला लागला की लगेचच त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला बट्ट्या. जितक्या बसतील तेलामध्ये तितक्याच घालायच्या आहेत आणि मस्त फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर फ्राय करताना अगोदर 2 मिनटं हात नाही लावायचा, म्हणजे चमच्याच्या साहाय्याने, जाऱ्याच्या साहाय्याने वर खाली नाही करायच्या. नंतर काय करायचं, थोडंसं 2 मिनटं झालं की एकसारखं आपण त्याला वर खाली करत, म्हणजे दोन्ही बाजूने तळण्यासाठी एकसारखं त्याला झाऱ्या देत राहायचं आहे. म्हणजे दोन्ही बाजूने तुमच्या ब्राऊन होईपर्यंत अगदी व्यवस्थित बट्ट्या तळल्या जातील. छान. तुम्हाला जास्त कुरकुरीत हव्या असतील तर थोड्या जास्त ब्राऊन करायच्या आणि खुसखुशीत हव्या असतील तर थोड्याशा कमी ब्राऊन करायच्या. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त तळतायत त्या आणि खायला तर विचारूच नका. आहे ना करायला सोप्या. पटकन आपलं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, रवा घ्यायचा, बेसन पीठ घ्यायचं आहे नुसतं. तूप असेल तर तूप घाला, तेल असेल तर तेल घाला. असं काही नाही की तुपानेच छान येतील, तेलाने पण खूप छान होतात त्या. तर इथे तुम्ही बघू शकता छान रंग बदलतो आहे आणि रंग बदललेल्यानंतरच्या बट्ट्या तुम्ही बघू शकता मस्त झालेल्या आहेत. तर झाऱ्याच्या मोठ्या साह्याने आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. जास्त तळू नाही द्यायच्या. मस्त अशा रंगावर आल्या आहे, ब्राऊन झाल्या आहे की लगेच आपल्याला काढून घ्यायच्या आहे. मस्त लागतील खायला. तर व्यवस्थित आपण कुरकुरीत आणि खमंग तळून घेतल्यात. तर ह्या ठेवायच्यात बाजूला. दुसरी बॅचसुद्धा मी तशीच टाकून घेतलेली आहे. तर यालासुद्धा आपल्याला तशाच प्रकारे तळून घ्यायचं आहे, चांगल्या ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. ह्यासुद्धा तळून झाल्यात. यालासुद्धा झाऱ्याच्या साह्याने तशाच प्रकारे आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर येथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पूर्ण बट्ट्या काढून घेते, म्हणजे तळून घेते आणि नंतर आपल्याला एका ताटामध्ये त्या काढून घ्यायच्या आहेत. तर बघितल्या क्षणीच खाव्याशा वाटणाऱ्या बट्ट्या तयार झालेल्या आहेत, अगदी खुसखुशीत आणि सोप्या करायला. तर आता मी एका प्लेटीमध्ये मस्त वाढून घेते. बट्ट्या घेतल्या, त्या सोबतीला कांदा घेतला आहे आणि मस्त लिंबू घ्यायचं वरतून घेण्यासाठी आणि वरणसुद्धा केलं आहे मी. त्यासोबतची दालसुद्धा मस्त केलेली आहे. तर अगदी आंबट गोड वरण केलेलं आहे मी. अगदी झणझणीत वरण आहे आणि बट्ट्यासुद्धा खूप खुसखुशीत झाल्यात. तर या वरणासोबत चुरून मुरून खाता येईल अशा बट्ट्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. खरंच खूप सोप्या आहे. पोळ्या काय करायच्या आणि हे पण काय करायचं, अगदी सोप्या त्याच पद्धतीत होईल. तर अगदी खुसखुशीत खमंग बट्ट्या झालेल्या आहेत. तुम्हालाही करायला सोप्या आहेत. नक्कीच ट्राय करून बघा आणि हाताने सुद्धा तुम्ही बोटांच्या साह्याने सुद्धा दाबू शकता. अशा खुसखुशीत झालेल्या आहे. तर अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.